दोन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि थेटपणे बबनराव लोणीकरजी मी सुरुवातीला आपल्यापासून सुरुवात करेल। अहो, अतिवृष्टीच्या अनुदान वाटपाच्या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे? गैरव्यवहाराला कोण कारणीभूत आहे? कारण आकडेवारी तर वेगवेगळे आकडे समोर सांगताना दिसते। बबनराव लोणीकरजी, जालना जिल्ह्यामध्ये 2024 ला अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि जालना जिल्ह्यातलं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं। या अतिवृष्टीची पाहणी मी प्रत्यक्ष केली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली होती। जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात मी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक आणि इतर अधिकारी अशी मीटिंग घेतली। शासनाकडे लेखी पत्र दिलं, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री यांना पत्र दिले आणि शासनानं अनुदानही मंजूर केलं। शासनानं जे अनुदान मंजूर केलेलं आहे 412 कोटी रुपये आणि या 412 कोटी रुपयामधले 100 कोटी रुपये अंबड आणि घनसावंगीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी काही शेतकरी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माझ्याकडे केल्या होत्या। या तक्रारीच्या अधीन राहून माननीय मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त आणि कलेक्टरकडे मी तक्रार केली। शासनानं दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि चौकशी चालू असताना गावातला तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, गाव पातळीवरची 3 लोकांची ही कमिटी असते। यांनी याद्या करताना बीड जिल्ह्यातले शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी, नगर जिल्ह्यातले, या 2 जिल्ह्यातले बोगस खोटे शेतकरी उभा केले, त्यांच्या याद्या केल्या आणि 100 कोटीचा घोटाळा केलेला आहे अशी मी तक्रार केलेली आहे। ज्या शासकीय जमिनी आहेत, गायरान जमिनी, प्रत्येक गावाला गायरान जमीन असते, ज्या गावठांच्या जमिनी आहेत याच्यावर सुद्धा अनुदान उचललेलं आहे आणि बीड आणि नगर जिल्ह्यात हे सगळे पैसे गेले। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी चालू केली, त्यावेळेला मी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि चौकशी समितीचे अधिकारी यांच्याबरोबर मीटिंग घेतली। त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी 74 कोटीचा घोटाळा झाल्याचं मान्य केलं चौकशी समितीनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आमची बैठक झाली। नंतर पुन्हा त्यांनी वर्गवारी केली, तर ही वर्गवारी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे, ही फसवणूक आहे, ही खरी नाहीये। 100 कोटीपेक्षा जास्त घोटाळा आहे। यामध्ये जे कलेक्टर म्हणतायत की 40 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आमच्या हातात कागदपत्र आलेत, हे 40 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पेपर यांच्या हातात आले। दोषी अधिकाऱ्यांवर काही 21 लोकांवर निलंबनाची कारवाई झाली। मात्र हा घोटाळा 40 कोटीचा नसून हा घोटाळा एका विधानसभेतला अंबड आणि घनसावंगी तालुक्यातला 100 कोटीपेक्षा जास्त मोठा घोटाळा आहे। याच्यामध्ये जे काही शासकीय जमिनीवरचं अनुदान आहे ते घोटाळ्यात पकडावं लागेल। काही धनदांडग्या लोकांच्या नावावर 2-2 वेळा त्यांची नाव आली, जमीन एकच पण दुबार नाव आली त्याच्यात। असा सगळा मिळून 100 कोटीचा बरोबर आहे। बबनराव लोणीकरजी, तुम्ही ज्या प्रकारे व्याप्ती सांगताय 2 जिल्ह्यांची किंवा एकाच विधानसभा क्षेत्रातली एवढी मोठी आकडेवारी जर समोर येत असेल तर हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी देखील। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार, मी आपल्याकडे येतो।